Good afternoon, all of you. Yesterday we have seen the hydrolysis of the salt. There are the various salts you know now. The number of salts, there are how many? 4 types of salt. In there, the lots of example we have seen. So, which are those 4 types of salt? Salt of strong acid, strong base. Strong acid, weak base. Weak acid, strong base. Weak acid, weak base. 4 प्रकारचे साल्ट आहेत. पहिली साल्ट पाहिली होती आपण ज्याचा हायड्रोलायसिस पाहिला होता. पहिली साल्ट होती साल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचा हायड्रोलायसिस पाहिला होता आपण. आहे ना लक्षात? हायड्रोलायसिस म्हणजे काय ते पण सांगा. आपण पाहिलं होतं हायड्रोलायसिस म्हणजे पण सुद्धा पाहिलं होतं. व्हॉट इज हायड्रोलायसिस? इट इज द रिएक्शन इन विच cation or anion or both the ions of the salt react with the ions of the water to produce acidity, alkalinity or even neutrality. है ना? Is called as what? Is called as hydrolysis. Hydrolysis is the reaction in which cations or anions or both the ions of salt, दोन्ही आयन साल्टचे काय करतात? रिएक्ट विथ द आयन्स ऑफ वॉटर. वॉटरचे आयन सोबत रिएक्ट होतात टू प्रोड्यूस ऍसिडिटी, टू प्रोड्यूस अल्कॅलिनिटी और टू प्रोड्यूस न्यूट्रलिटी. इवन कधी कधी न्यूट्रल भी होऊन जाते. तर आज आपण पाहू दुसरी साल्ट जी होती, कालचं थोडं राहिलं होतं ते कंप्लीट करूत आपण. तर त्यामध्ये काय पाहिलं होतं आपण की salt of strong acid and weak base ची salt होती. that is the salt of hydrolysis of salt of okay hydrolysis of काय म्हणायचं hydrolysis of salt of strong acid weak base. strong acid कसा घ्यायचा आता? स्ट्रॉंग ऍसिड आणि बेस वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. कोणती साल्ट होती? काल मी सांगितलं तुम्हाला. कालच्या साल्टचा आपण एक्झाम्पल पाहिला होता. वीक ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस ची साल्ट कोणती होती? कॉपर सल्फेट. साल्ट वाज कॉपर सल्फेट. कोणती साल्ट आहे? ऍसिड H2SO4 असतो, स्ट्रॉंग ऍसिड असतो. H2SO4 इज द strong acid and copper hydroxide that is the weak base. बेस मध्ये OH असतो, त्याच्यापासून आम्लारी पासून काय बनतात? क्षार व पाणी बनतात. तर ही क्षार जी आहे साल्ट याला आपण सर्वात आधी डिसोशिएट करू इन वॉटर मध्ये. याला जर डिसॉल्व केलं इन वॉटर मध्ये, कॉपर सल्फेट या साल्टला मी डिसॉल्व करतो कशामध्ये? वॉटर मध्ये. तर कॉपर सल्फेटला वॉटर मध्ये डिसॉल्व केलं काय भेटेल? वीक आहे, स्ट्रॉंग आहे. राईट. तर कॉपर सल्फेट स्ट्रॉंग ऍसिड आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय होणार? ही डिसोशिएट कम्प्लिटली. डिसॉल्व इन वॉटर इट डिसोशिएट कम्प्लिटली. इट डिसोशिएट कशी होईल? कम्प्लिटली. कम्प्लिटली म्हणजे पूर्ण बाण दाखवायचं आणि पार्शियली म्हणजे अर्धा बाण. अर्धा बाण कसा दाखवायचा? एक जाताना आणि एक येताना. राईट. 2 असतात, एक फॉरवर्ड अँड रिव्हर्स. कंप्लीट झाली डिसोशिएट तर काय असणार? कंप्लिटली डिसोशिएट असेल, एक बाण दाखवायचं. कसं डिसोशिएट होतो? काल सांगितलं तुम्ही. याचे आयन बनतात विच गिव्स द आयन Cu2+ आणि कोणते आयन बनतात? SO4 2-. इट गिव्स द आयन Cu2+ अँड SO4 2-. लक्षात? दोन आयन कोणते बनले? Cu2+ अँड SO4 2-. आता आयनला आपण काय करतो? हायड्रोलायसिस रिएक्शन मध्ये काय करतो आपण? कॅटायन किंवा एनायॉन किंवा बोथ द आयन्स ऑफ साल्ट. बरोबर आहे ना? कॅटायन किंवा एनायॉन किंवा बोथ द आयन्स ऑफ साल्टला आपल्याला वॉटर सोबत रिएक्ट करायचं असतं. पहिले डिसोशिएट करायचं. पायऱ्या लक्षात ठेवायच्या सगळ्या, स्टेप बाय स्टेप. परीक्षेत आलं पहिली स्टेप ही करायची. नंतर हे कॅटायन आहेत आणि हे एनायॉन आहे. याला आता काय करायचं? वॉटरच्या आयन सोबत रिएक्ट करायचं. पहिला आपण SO4 घेऊ. SO4 आयनला जर रिएक्ट केलं आपण, SO4 2-, व्हेन इट रिएक्ट विथ वॉटर, होते काही रिएक्शन होत नाही का? बिकॉज SO4 2-, व्हेन इट रिएक्ट विथ वॉटर, ओके, द पॉसिबल प्रोडक्ट इज H2SO4. याचा जो पॉसिबल प्रोडक्ट बनणार H2 आणि काय SO4, the product will be काय होईल याचा? The possible product will be
H2SO4. This will be our possible product. Okay, which product? H2SO4 will be the possible product. लक्षात, H2SO4 काय? Possible product. H2SO4 is the what? Possible product. आता बोला मला H2SO4 कसा आहे? H2SO4 कसा आहे? स्ट्रॉंग आहे. इट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट और ऍसिड. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे किंवा ऍसिड आहे. त्यामुळे तो काय होतो? इट डिसोशिएट. स्ट्रॉंग असला की काय होतो? डिसोशिएट कम्प्लीटली. स्ट्रॉंग असला की डिसोशिएट काय होऊन जाते? कम्प्लीटली. डिसोशिएटच होऊन जाते पूर्णपणे. ठीक आहे. डिसोशिएट झाला म्हणजे वॉटरच्या आयन सोबत तो रिॲक्ट होणार का? वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट होणार नाही. H2SO4 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट कम्प्लीटली झाला. आपला एक पॉइंट संपला. आता कोणते आयन आपण रिॲक्ट केलो? कोणते आयन रिॲक्ट केलो? पहिलं SO4 म्हणजे कोणते आयन आहेत? SO4 म्हणजे कोणते आयन आहेत? पहिलं रिॲक्ट केलो ना आपण. हे SO4 म्हणजे कोणते आयन आहेत? SO4 म्हणजे कोणते आयन आहेत? सांगा पटकन, कोणते आयन आहेत SO4? साल्ट मध्ये 2 आयन आहेत ना. तर SO4 कोणते आयन सोबत रिॲक्ट केलो आपण? काय करायले रे? ऐकायले काय करायले? SO4 कोणते आयन आहेत? चला सांगा पटकन, मेसेज करा. SO4 कोणते आयन आहेत माहित नाही का? वाह, हा सांगा. SO4 कोणते आयन आहेत? सांगा पटकन, मेसेज सांगा. SO4 कोणते आयन आहेत? नाही माहित? नाही माहित तर नाहीत म्हणून सांगा. असं नो म्हणून सांगा. सांगता येत नाही? SO4 कोणते आयन आहेत काय विचारायलो? येत नाही एकाला बी? मेसेज करा की. SO4 कोणते आयन आहेत पटकन सांगा. इतका वेळ लावायचा नाही. ते सांगता कोणाला? टायपिंग. SO4 कोणते आयन आहेत? नो. वा बघा, नो. SO4 कोणते आयन आहेत? काय करायले मग? कॅटायन आहेत का? SO4 2 मायनस आहे की त्याच्यावर चार्ज? रेणुका मायनस चार्ज आहे त्याच्यावर. मायनस चार्ज वाले कॅटायन असते. मायनस चार्ज वाले काय असते? एनायॉन असते ना. मग सांगता येत नाही. आता कोणते आयन राहिले? कॉपर सल्फेट मधले आता कोणते राहिले? एनायॉन झालं. आता कोणते आयन राहिले? मग आता कोणते आयन राहिले? एनायॉन सोबत रिएक्शन केली आपण. आता कोणासोबत राहिली? कॅटायन सोबत पहिले केली. पहिले एनायॉन सोबत केली. आता कोणासोबत करायची? कॅटायन सोबत करायची है ना. आता कोणासोबत करायची? कॅटायन. कॅटायन कोणते आहेत सांगा? कॅटायन कॉपर सल्फेट मधले एनायॉन झालं. हा, कॅटायन कोणते आहेत सांगा. आता कॅटायन कोणते आहेत? कॅटायन कोणते आहेत? कॅटायन कोणते आहेत? Cu2+ आहेत ना. व्हेरी गुड. कॅटायन कोणते आहेत आता? Cu2+. SO4 झालं. आता कोणते आहेत? 2 आयन भेटले होते. एक SO4 भेटला होता आणि एक कोणता? Cu2+. आता रिएक्शन करू कोणासोबत? Cu2+ सोबत. Cu2+ रिएक्ट विथ कोणासोबत करायचं? वॉटर सोबत. Cu2+ when it react with the water 2H2O घ्यायचे. वॉटर किती लागतील याला? 2 वॉटर लागतील. ओके. Cu2+ रिएक्ट विथ 2H2O. मग याच्यापासून हे रिव्हर्सिबल होणार. ओके. Cu2+ रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म CuOH 2 टाइम्स. काय बनवते आता? CuOH 2 टाइम्स बनवून टाक. CuOH 2 टाइम्स बनवून याच्यासोबत बाय प्रोडक्ट बनतो. आता हे 4 H आहेत. 4 H पैकी 2 H आले. 2 H आले म्हणजे हे किती आहेत? बे दोन्ही 4 H. 4 H पैकी किती H आलेत? मग हे 4H2O घ्यावं लागेल आपल्याला. किती H2O घ्यावं लागेल? 4H2O. बघा आता 4H2O म्हणजे किती झाले? आता 4 2 8. 8 पैकी इथे किती आले? 2.
आणि हे किती झाले मग आता? 3 दोन्ही 6, 6 2 किती होतात? 8. H3O वर कोणता चार्ज? प्लस चार्ज. CuOH 2 टाइम्स आणि काय झालं? 2H3O. H3O म्हणजे काय? हायड्रोनियम आयन. ठीक आहे, बघा रिॲक्शन बॅलन्स झाली, कळालं? तर आता तुम्ही काय म्हणाले होते? Cu2 प्लस आयनला आपल्याला रिॲक्ट करायचं होतं, बरोबर आहे? Cu2 प्लस आयन म्हणजे कोणते आयन? हे कोणते आयन आहेत आता? कॅटायन. सो Cu2 प्लस react with water to produce CuOH 2 times. This is hydrolytic. याला काय म्हणायचं? हायड्रोलायटिक इक्विलिब्रियम. It is called as hydrolytic equilibrium. ओके. आता ह्या हायड्रोलायटिक इक्विलिब्रियम मुळे काय तयार झाला? CuOH 2 टाइम्स झाला. अनआयोनाइज्ड. ही साल्ट कशी आहे आता? अनआयोनाइज्ड. हे लक्षात ठेवा आता थोडं. अनआयोनाइज्ड CuOH 2 टाइम्स तयार होईल. अनआयोनाइज्ड CuOH 2 टाइम्स फॉर्म झाला. काय झाला? फॉर्म झाला. CuOH 2 टाइम्स फॉर्म होऊन जाते आणि यासोबत काय तयार व्हायले? वॉटर तयार व्हायले. कळालं आता? कारण SO4 काय होते? SO4 पासून काय बनलं होतं? H2SO4 आहे की नाही? SO4 पासून H2SO4 बनला होता. तर H2SO4 स्ट्रॉंग होता आणि तो डिसोशिएट कंप्लीट होऊन गेला. पण Cu रिॲक्ट होतो वॉटर सोबत. Cu रिॲक्ट होऊन वॉटर सोबत काय बनवतो? अनडिसोशिएटेड बनवतो. आता हे अनडिसोशिएटेड, हे डिसोशिएट होत नाही. H2SO4 डिसोशिएट होऊन जातो. लक्ष द्या, H2SO4 काय होऊन जातो? डिसोशिएट होऊन जातो. आणि CuOH 2 टाइम्स डिसोशिएट होतो का? होत नाही. डिसोशिएट होत नाही. समजलं का इथपर्यंत? समजलं? समजलं का इथपर्यंत? सांगा पटकन. हो हो. हां, CuOH 2 टाइम्स बनला, डिसोशिएट होतो का? होत नाही. मग आता CuOH डिसोशिएट होत नाही. होत नाही. CuOH डिसोशिएट होतो का? होत नाही. मग काय होते? CuOH 2 टाइम्स डिसोशिएट होत नाही तर काय होते मग पहा. CuOH 2 टाइम्स आणि याच्यासोबत काय भेटलं आपल्याला? H3O भेटला. द एक्सेस ऑफ H3O, द एक्सेस ऑफ H3O प्लस, एक्सेस ऑफ H3O प्लस मुळे सोल्यूशन कसा बनते? आता आपण हायड्रोलायसिस रिॲक्शन मध्ये, हायड्रोलायसिसच्या डेफिनेशन मध्ये म्हटलं होतं आपण, आहे का लक्षात? हायड्रोलायसिसच्या रिॲक्शन मध्ये काय असते? एक तर कॅटायन रिॲक्ट होतो किंवा ॲनायॉन रिॲक्ट होतो. कॅटायन किंवा ॲनायॉन किंवा बोथ द आयन रिॲक्ट होऊन काय करतात? ऍसिड बनवतात किंवा बेस बनवतात किंवा न्यूट्रल बनवतात. तर या रिॲक्शन मध्ये काय व्हायले सांगा मला? ते डेफिनेशन नुसतं पाठ करायची नव्हती. या रिॲक्शन मध्ये काय तुम्हाला समजलं? कोणते आयन रिॲक्ट झाले? हायड्रोलायसिस रिॲक्शन मध्ये काय म्हणतो आपण? कॅटायन किंवा ॲनायॉन किंवा बोथ द आयन्स रिॲक्ट विथ वॉटर. तर इथं कोणते आयन रिॲक्ट झाले वॉटर सोबत? दोन्ही आयन तुमच्या समोर आहेत, सांगा पटकन पाहून. कोणते आयन रिॲक्ट झाले वॉटर सोबत? ॲनायॉन रिॲक्ट झाले. बघा हुशार. कसं बे ॲनायॉन? कसं? Cu2 प्लस झाला ना रिॲक्ट. कोणते आयन रिॲक्ट झाले वॉटर सोबत? पाहून सांगा, उगं डोसकं लावा. कोणते आयन? Cu2 प्लस कोणते आहेत मग? Cu2 प्लस आयन कोणते आहेत? कॅटायन आहे का ॲनायॉन आहे? कॅटायन आहे ना. Cu2 प्लस कोणते आयन आहेत? कॅटायन आहेत. संजय, कोणते आयन आहेत? Cu2 प्लस. डेफिनेशन काय आपली हायड्रोलायसिसची डेफिनेशन? हायड्रोलायसिस डेफिनेशन नुसार बोला. कोणते आयन किंवा कोणते आयन रिॲक्ट होतात? कोणते आयन किंवा कोणते आयन रिॲक्ट होतात हायड्रोलायसिस डेफिनेशन नुसार? हायड्रोलायसिस डेफिनेशन नुसार कोणते आयन किंवा कोणते आयन रिॲक्ट होतात? पटकन सांगा. कॅटायन किंवा ॲनायॉन. व्हेरी गुड, छान. तर आपले कोणते आयन रिॲक्ट झाले आता वॉटर सोबत? पटकन सांगायचे, इतका वेळ लावायचा. वॉटर सोबत कोणते आयन रिॲक्ट झाले? कॅटायन. व्हेरी गुड. मग टू प्रोड्यूस डेफिनेशन मध्ये या परत. आता डेफिनेशन मध्ये सांगा मला काय होते टू प्रोड्यूस?
काय प्रोड्यूस करतो? टू प्रोड्यूस ऍसिडिटी, बेसिसिटी और काय असते? अल्कॅलिनिटी असते. तर काय प्रोड्यूस व्हायले इथं? ऍसिडिटी व्हायले का बेसिसिटी व्हायले? आता इथं काय व्हायले सांगा बरं, डेफिनेशन पार्ट आहे सगळा. इथं काय व्हायले सांगा? ऍसिडिटी व्हायले का बेसिसिटी व्हायले? इथं काय व्हायले सांगा पटकन. एक्सेस ऑफ H3O आयन आहे. एक्सेस ऑफ H3O आयन आहे, समोर आहे तुमच्या. एक्सेस ऑफ H3O आयन असल्यावर काय होते? ऍसिड होते का बेस होते? काय होते? ऍसिड होते. व्हेरी गुड. एक्सेस ऑफ H3O आयन प्लस प्रोड्युसेस, है ना, बरोबर आहे. काय प्रोड्यूस करतो? इट प्रोड्युसेस ऍसिडिटी. म्हणजे सोल्युशन कसा बनून जातो? ऍसिडिक बनून जातो. इट प्रोड्युसेस ऍसिडिटी. ठीक आहे, असं आहे उत्तर. एवढं सोपं होतं, इतका वेळ लावले. एक्सेस ऑफ H3O प्लस प्रोड्युसेस द ऍसिडिटी. एक्सेस ऑफ H3O काय प्रोड्यूस करून टाकतो? ऍसिडिटी प्रोड्यूस करतो. हे सोपं होतं. मग त्याच्यामुळे ही साल्ट कोणती? कॉपर सल्फेट साल्ट काय करते मग? दस कॉपर सल्फेट साल्ट काय फॉर्म करतो? ऍसिड फॉर्म करतो. कॉपर सल्फेट ऑन हायड्रोलायसिस, ऑन हायड्रोलायसिस मध्ये हे भेटते आपल्याला CuOH2 टाइम्स. हे बी भेटते ना. काय भेटते? CuOH2 टाइम्स. कसं असते? टर्बिड सोल्युशन. हा CuOH2 टाइम्स तयार झाला, सोल्युशन गढूळ बनतो, टर्बिड. इट फॉर्म्स टर्बिड सोल्युशन. कसा बनतो? टर्बिड सोल्युशन. क्लिअर सोल्युशन बनत नाही. कॉपर सल्फेट पाण्यामध्ये टाका, गढूळ सोल्युशन बनते. का बनते? गढूळपणा कोणाचा असते? ते गढूळपणा CuOH2 टाइम्स असतो गढूळपणा. कॉपर सल्फेट पाण्यात टाका, CuOH2 टाइम्स बनून जाते आणि हा CuOH2 टाइम्स गढूळ असतो. CuOH2 टाइम्स कसा असतो? गढूळ असतो. मग त्याला काय करायचं? त्याच्यामध्ये CuOH2 टाइम्स मध्ये परत काय टाकायचं? आता H2SO4. इफ वी ॲडेड H2SO4, H2SO4 परत H2SO4 टाकला तर आपला हा जो होता Cu काय होता? Cu2 प्लस. तर इक्विलिब्रियम लेफ्टला येते. इक्विलिब्रियम हे इक्विलिब्रियम आहे, हे राईट आहे आणि हे कोणतं आहे? लेफ्ट. तर इक्विलिब्रियम राईटला येते. इक्विलिब्रियम कुठे येते? राईटला येते. आणि इक्विलिब्रियम राईटला आला, इक्विलिब्रियम कुठे यायला? राईटला यायले. इक्विलिब्रियम राईटला आला की क्लिअर सोल्युशन होऊन जाते. कसा सोल्युशन होतो? क्लिअर सोल्युशन बनतो. पहिलं कसं होतं? गढूळ होतं. गढूळ सोल्युशनचा कसा सोल्युशन बनला? आता क्लिअर सोल्युशन बनला. हे झालं उत्तर एवढं. आणि याचं काय झालं? ऍसिडिटी झाली का बेसिसिटी झाली हे सगळं सांगायचं. कळालं आता? आता हे ध्यानात ठेवून लगेच दुसरा एक्झाम्पल घेणार आहे मी. लगेच हे झाल्यावर हायड्रोलायसिस ऑफ साल्ट ऑफ, लगेच दुसरा एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तो पण आहे असा, हायड्रोलायसिस ऑफ साल्ट ऑफ. आता पाहू स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. स्ट्रॉंग बेस घेऊ आणि वीक ऍसिड. साल्ट ऑफ स्ट्रॉंग काय असेल? आता स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड असेल. स्ट्रॉंग बेस असेल तर वीक काय असेल? ऍसिड असेल. स्ट्रॉंग बेस असेल आणि वीक ऍसिड असेल. याच्या आधी काय होता? याच्या आधी काय होता? याच्या आधी स्ट्रॉंग काय होता? याच्या आधी स्ट्रॉंग काय होता? ऍसिड होता. विरुद्ध. आता स्ट्रॉंग काय? बेस. त्याचं एक्झाम्पल पाहूत आपण आता. एक्झाम्पल इज CH3COONA. याला म्हणतात सोडियम ऍसिटेट. CH3COONA. मला आता पायऱ्या सांगा सगळ्या वन बाय वन. पहिली पायरी काय असते सांगा मला, मेसेज करा. पहिली पायरी याला काय करतो आपण? फर्स्ट स्टेप काय करतो? मेसेज करा, चला बोला पटकन. पहिली पायरी काय करायची असते? आता सांगितलं की रे, लक्षात आहे की नाही? पहिली पायरी डिझॉल्व इन वॉटर. व्हेरी गुड. पहिली पायरी काय करायचं? डिझॉल्व इन वॉटर. डिझॉल्व्ड इन वॉटर. तर सांगा बरं, तुम्हाला पाठ झालं पाहिजे, मला येऊन किती काय कामाचं नाही. है ना, तुम्हाला यावं लागते. हां, मला येऊन काय उपयोग आहे? तुम्हाला यावं ही आमची इच्छा असते.
आम्हाला वाटते की तुम्हाला आलं तर बरं आहे. हां, खरं आहे की नाही? हो, खरं आहे की नाही रे? मग इतका वेळ का लावायला उत्तर सांगायला? पटकन सांगायचं. हां, हो, बरोबर आहे की नाही? हां, हो. चला बोला, पहिली पायरी डिझॉल्व्ड इन वॉटर. कसं होईल? वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायला बघा मी CH3CONA. सांगा तुम्ही काहीतरी, मी तर आहे सांगतोच. आता कसं आहे? वीक आहे आणि बेस स्ट्रॉंग आहे याच्यात पण, त्याच्यामुळे डिसोशिएट कम्प्लिटली होते. डिझॉल्व्ह केलं की काय होते? ही पण डिसोशिएट कशी होते? डिसोशिएट कम्प्लिटली होऊन जाते. ही कम्प्लिटली डिसोशिएट झाली की थोडं माइंड लावा. आता कसे आयन बनतील याचे? CH3CONA वॉटरमध्ये टाकलं किंवा नुसतं ॲक्वियस लिहा, नुसतं काय लिहा, ॲक्वियस बी लिहिलं तरी बी जमते. अजून काय पाहिजे? आयन कोणते बनतील? थोडं डोसकं लावा याच्यात. कसे आयन बनतील? एक कोणता आयन बनेल? CH3CO मायनस बनेल आणि एक कोणता आयन बनेल? याच्यामध्ये पाहून सांगता येत तुम्हाला. याच्यामध्ये पाहून सांगता येत. दोन आयन सांगा कोणते आहेत, कोणते दोन आयन बनतील? एक CH3CO मायनस बनतो कवा बी, इट गिव्स CH3CO मायनस, आणि Na काय बनतो? प्लस. CH3CO मायनस Na प्लस. कसे आयन भेटतील हे पण? अकू अकू. काय म्हणायचं याला? अकू अकू. अकू अकू म्हणजे काय असते? ॲक्वियस ॲक्वियस. आले लक्षात? दोन आयन बनेल. मग काय होईल पुढे? आता याच्यानंतर काय करायचं असते सांगा. आता आपल्याला काय भेटले? आता दोन आयन कोणते भेटले आपल्याला? दोन आयन जे भेटणार होते म्हणायलो आपण, कोणते दोन आयन भेटले आपल्याला? दोन आयन भेटले की आता काय पाहिजे? कोणते दोन आयन भेटले ते तर सांगा ना. कोणते दोन आयन भेटले? एक काय भेटतो? कॅटायन आणि एक एनायॉन, है की नाही? एक कॅटायन आणि एक एनायॉन भेटतो. ठीक आहे. तर आपण काय करू? पहिलं Na ला रिॲक्ट करू वॉटर सोबत. कॅटायनला, एनायॉनला, कोणाला करा, काय फरक पडत? इफ Na प्लस रिॲक्ट विथ वॉटर, तर काय होतं? Na प्लस रिॲक्ट विथ वॉटर काय फॉर्म करतो? इट फॉर्म्स NaOH. काय बनून जाते याचं? Na चं NaOH. आणि NaOH कसा बेस आहे? आता स्ट्रॉंग बेस आहे NaOH, ठीक नाही? तर NaOH इज अ स्ट्रॉंग बेस. म्हणून काय होणार? NaOH स्ट्रॉंग बेस असला की काय होते? डिसोशिएट. NaOH इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट और स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. आणि एखादा स्ट्रॉंग असला की तो डिसोशिएट होऊन जातो पूर्णपणे. इट डिसोशिएट कसा होतो? कम्प्लिटली. म्हणजे हा रिॲक्ट होत नाही वॉटर सोबत, याचं काय घेणं देणं. NaOH बनलेलं परत NaOH चे Na प्लस OH मायनस असे आयन बनतात परत. म्हणजे वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट झाला काय? डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर बिकॉज द पॉसिबल प्रोडक्ट इज NaOH अँड दिस NaOH इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड इट डिसोशिएट कम्प्लिटली. कसा डिसोशिएट होऊन जातो? हा पूर्णपणे डिसोशिएट होऊन जातो. ओके. आता काय होतं मग? आता काय होते बोला? कोणता आयन राहिला? CH3COO मायनस हा आयन राहिला आता, ठीक नाही? CH3COO मायनस. याला जर आपण वॉटर सोबत रिॲक्ट करू आता काय बनवते यानं? CH3COOH बनवून टाक. काय बनवते आता? CH3COOH. बरोबर आहे? हे बनवायला आता CH3COOH प्लस काय निघतो? प्लस काय निघतो सांगा याच्यात? या रिॲक्शन मध्ये बाय प्रोडक्ट काय निघते? प्लस. ते सांगत जा तुम्ही थोडं. तर काय होतं? नुसतं पाठ नाही करायचं, मनाने सांगा. बाय प्रोडक्ट काय निघतो? OH. व्हेरी गुड. बाय प्रोडक्ट विल बी H2 म्हणा बघा, हुशार. असं आहे, तुमचं लक्षच नाही. बाय प्रोडक्ट काय निघतो? OH मायनस. H घेतला वॉटरचा, बाय प्रोडक्ट काय निघतो? H2O निघतो. मग हे जे तयार झालं आता हे कसं आहे? वीक ऍसिड आहे. ओके. आणि CH3COOH CH3COOH काय? वीक ऍसिड आहे. बरोबर आहे? मग त्यामुळे तो काय होतो? आता OH आले बघा, काय आले? OH आले. बाय प्रोडक्ट त्याच्यासोबत काय आले? OH मायनस. OH मायनस आल्यामुळे आता सोल्युशन काय होऊन जातं? बघा आता हे आयन रिॲक्ट झाले आपले. कोणते आयन रिॲक्ट झाले वॉटर सोबत? हायड्रोलायसिस रिॲक्शन मध्ये आपण काय करतो? कोणते आयन रिॲक्ट झाले वॉटर सोबत?
कोणते आयन वॉटर सोबत रिॲक्ट झाले? सांगा की कोणते आयन झाले रिॲक्ट वॉटर सोबत? साल्ट मधले कोणते आयन वॉटर सोबत रिॲक्ट झाले? हायड्रोलायसिस डेफिनेशन नुसार सांगायचं आहे आपल्याला. तिसरं उदाहरण आहे, पटकन सांगता आलं पाहिजे आता तर तुम्हाला. कोणते आयन झाले वॉटर सोबत रिॲक्ट? कोणते आयन झाले म्हणाले वॉटर सोबत? तर वॉटरच पाहिजे. वॉटर सोबत कोणते आयन रिॲक्ट झाले? ॲनायॉन झाले. हा, व्हेरी गुड. आता कसं आलं सांगा. वॉटर सोबत ॲनायॉन रिॲक्ट झालं. प्रोडक्ट काय तयार झाला? प्रोडक्ट काय तयार व्हायले? व्हॉट इज प्रोडक्ट? काय बनायले प्रोडक्ट? आता काय होणार हे सांगा बरं, जाऊ द्या. ऍसिड होणार का बेस होणार? काय होईल? सोल्युशन कसं होईल? बेसिक होईल, है की नाही? OH मायनस जर तयार झाले, हे काय तयार झाले? आता OH मायनस तयार झाले. OH मायनस तयार झाल्यावर काय होईल? सोल्युशन बेसिक बनेल, ठीक नाही? बरोबर आहे. OH मायनस तयार झाल्यामुळे सोल्युशन कसा होईल? बेसिक बनेल. ड्यू टू OH मायनस आयन्स द सोल्युशन विल बी अल्कलाइन किंवा काय म्हणावं? बेसिक. अल्कलाइन, बेसिक किंवा काय होते? अल्कलाइन. आपण काय म्हटलं होतो? एकतर सोल्युशन ऍसिडिक बनतो किंवा अल्कलाइन बनतो किंवा कधी कधी न्यूट्रल पण बनतो. तर तेव्हा त्याला काय म्हणावं? हायड्रोलायसिस म्हणावं. आलं लक्षात? मग आता हे शेवटी इलेक्ट्रोलायटिक इक्विलिब्रियम, हायड्रोलायटिक इक्विलिब्रियम काय होतं मग? हायड्रोलायटिक इक्विलिब्रियम ऑफ CH3COONA. The hydrolytic equilibrium of CH3COONA काय व्हायला बघा? CH3COONA चा हायड्रोलायटिक इक्विलिब्रियम होऊन काय तयार झाला? कशासोबत रिॲक्ट केलो आपण? वॉटर सोबत. काय काय भेटलं आपल्याला? एक CH3COOH भेटलं, CH3COOH, ठीक नाही? CH3COOH भेटेल आणि काय भेटेल बघा वन बाय वन. एक काय भेटेल? CH3COOH भेटेल आणि एक काय भेटेल? Na प्लस भेटेल, बरोबर आहे? अजून एक काय भेटेल? OH मायनस भेटेल. तर अशा प्रकारे हे आपल्याला याचे आयन्स भेटले आणि हे सगळे आयन्स मुळे OH मुळे आपल्याला काय होतो की हा सोल्युशन तयार झालेला कसा आढळेल? दिस सोल्युशन विल बी कसा असेल? दिस सोल्युशन विल बी ऍसिडिक असेल का बेसिक असेल? आता OH असल्यामुळे हायड्रोलायसिस ऑफ, जेव्हा साल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडचे साल्ट हायड्रोलायसिस होते ज्यावेळी, तेव्हा सोल्युशन कसा बनतो? दस इट प्रोड्युसेस, हे प्रोड्यूस करतो. आता काय प्रोड्यूस करतो? दस इट प्रोड्युसेस अल्कलाइन सोल्युशन. कसा सोल्युशन बनतो? सोल्युशन विल बी अल्कलाइन. लक्षात? आता लास्ट आहे चौथा, साल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस, की नाही? वीक ऍसिड वीक बेस च्या आधी मला हे सांगा परत अजून, ही कळाली काही कोणती आताची? स्ट्रॉंग बेस आणि कोणता आहे? वीक ऍसिड. कळालं? हे स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड कळालं का? हो हो मस्त, हो हो. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस कळालं का? कळालं? समजलं? सगळ्या पायऱ्या सांगा चला वन बाय वन. पहिली पायरी काय असते? स्ट्रॉंग बेस वीक ऍसिडची पहिली पायरी काय असते? सोपा प्रश्न आहे, 2-3 मार्काला येते बरं. एक साल्ट येतेच परीक्षेला. चला परत सांगा, या साल्ट मध्ये काय करायची असते आपल्याला? पहिली पायरी CH3COONA घ्यायचा, बरोबर आहे? याला काय करायचं? सेल्फ डिसोशिएट करायचं याला पहिले. डिसोशिएट कशी होते? कंप्लीट डिसोशिएट होऊन काय बनवते? CH3COO मायनस बनवते आणि काय बनवते? Na प्लस बनवते. म्हणजे पहिल्या पायरीला काय भेटतात आपल्याला? पहिल्या पायरीला म्हणजे काय भेटतात? कॅटायन आणि काय भेटतात? पहिल्या पायरीला कॅटायन आणि ऍनायॉन दोन्ही भेटायले. कॅटायन व ऍनायॉन दोन्ही भेटतात पहिल्या पायरीला. मग काय करायचं असते आपल्याला?
कॅटायन आणि ॲनायन दोघाला बी रिॲक्ट करावं लागते वॉटर सोबत. हायड्रोलायसिस डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला? हायड्रोलायसिस डेफिनेशन काय असते की कॅटायन और ॲनायन और बोथ द आयन्स ऑफ साल्ट रिॲक्ट विथ द आयन्स ऑफ कोणासोबत रिॲक्ट होतात? वॉटर टू प्रोड्यूस काय प्रोड्यूस करतो? ॲसिडिटी, अल्कॅलिनिटी और इवन कधी कधी काय होते न्यूट्रलिटी पण होते. मग हे साल्टचे आयन जर आपण कॅटायनला रिॲक्ट करू, कॅटायन कोणते आहेत समजा Na+ आहे, याला वॉटर सोबत रिॲक्ट करण्याने काय होते? इट फॉर्म्स रिॲक्ट विथ when it react with water काय फॉर्म करतो? इट फॉर्म what it form NaOH. तर काय बनतो? NaOH. आणि NaOH कसा आहे इलेक्ट्रोलाइट? NaOH इलेक्ट्रोलाइट कसा असतो? वीक असतो का स्ट्रॉंग असतो? NaOH इज कसा इलेक्ट्रोलाइट असतो? स्ट्रॉंग असतो. हा, व्हेरी गुड. स्ट्रॉंग असल्याने काय होते? स्ट्रॉंग असल्यावर काय होते मग? NaOH स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्याच्यामुळे तो डिसोशिएट कसा होतो? स्ट्रॉंग असल्यामुळे डिसोशिएट होतो का? डिसोशिएट कसा होतो? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट कसे होतात? कम्प्लीटली. व्हेरी गुड. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोशिएट्स कम्प्लीटली. राईट. म्हणजे ते रिॲक्ट होतात की नाही होतात? मग वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट होतात का नाही होतात? वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट होतात का नाही होतात? Na+ वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट होतात का नाही होतात? मग नो, होत नाही. व्हेरी गुड. वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट होत नाही. छान. वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट होत नाही म्हणजे कोणते आयन रिॲक्ट नाही झाले? मग कोणते आयन रिॲक्ट नाही झाले साल्ट मधले? साल्ट मधले हे आयन कोणते आहेत? कॅटायन. कॅटायन रिॲक्ट झाले का? नाही झाले. मग कोणते आयन घेऊत आपण? ॲनायन घेऊ. ॲनायनला रिॲक्ट करू. ॲनायन कोणते आहेत? CH3COO-. याला जर वॉटर सोबत रिॲक्ट केलं तर काय बनवते? हे ॲनायन आहे. आता बघा कॅटायन रिॲक्ट झाले का? नाही झाले. मग हे ॲनायन रिॲक्ट होतील, काय बनवतील आता? इट फॉर्म्स CH3COOH. बरोबर आहे. काय फॉर्म करेल? CH3COOH प्लस OH-. प्लस काय बनवेल? OH-. मग OH- आयन कोणते आहेत? OH- आयन मुळे काय होते? बेसिक बनते किंवा काय बनते? अल्कलाइन बनते. ठीक आहे. OH- आयन मुळे काय बनते? आता OH- आयन मुळे काय बनते? बेसिक बनते का अल्कलाइन? ॲसिडिक बनते का बेसिक? OH- आयन्स मुळे काय बनते? अल्कलाइन बनते किंवा बेसिक बनते. ड्यू टू OH- आयन्स, OH- आयन द सोल्यूशन बिकम्स कसा बनतो? सोल्यूशन अल्कलाइन. राईट. आणि सोल्यूशन अल्कलाइन झाल्यामुळे यांचं काय होत नाही? यांचा हायड्रोलायसिस होतो. होऊन काय होते? कोणते आयन रिॲक्ट झाले? ॲनायन. ओके. ॲनायन रिॲक्ट विथ द आयन्स ऑफ वॉटर टू प्रोड्यूस अल्कलाइन. इतकंच आहे या साल्टमध्ये. सो इन दिस साल्ट ऑफ हायड्रोलायसिस ऑफ साल्ट ऑफ स्ट्रॉंग बेसमध्ये अशा साल्टमध्ये काय होतो की आयन्स, कोणते आयन आहे? CH3COO- म्हणजे कोणते आयन्स? कोणते आयन्स आहे? ॲनायन्स. ॲनायन रिॲक्ट झाले कोणासोबत? आयन्स ऑफ वॉटरच्या आयन सोबत. आणि काय बनवले? OH- बनवले. है ना. OH- म्हणजे काय? OH- मुळे सोल्यूशन काय होतो? ड्यू टू OH- आयन्स द सोल्यूशन बिकम्स अल्कलाइन. तर 3 साल्ट संपले बघा आपले. आता कळालं? 3 साल्ट संपले. लक्षात राहू शकू शकते? बेसिक आहे. ठीक आहे. 3 साल्ट संपले आपले. लक्षात राहू शकू शकते का? 3 साल्ट लक्षात राहू शकू शकते? चौथी साल्ट मग आपण त्याच्या पुढची आहे ती साल्ट. हे 3 साल्ट परत लिहून काढा व्यवस्थित. स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस पहिली झाली. दुसरी कोणती झाली? पहिली स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. ना, बरोबर आहे. दुसरी कोणती झाली? पहिली स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस झाली. दुसरी कोणती झाली सांगा? दुसरी
दुसरी स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. पहिली कोणती? स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. दुसरी स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. तिसरी कोणती झाली? आता झालेली आहे की फळ्यावरच ना? तिसरी कोणती आहे? स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड है ना. तिसरी ही चालू आहे आता. कोणती आहे? स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड. तर चौथी लास्ट राहील, ती पाहूत आपण, वीक ऍसिड वीक बेस. चौथी कोणती लास्ट राहिली? वीक ऍसिड वीक बेस. ठीक आहे, समजले सर्वांना? तर हे तिन्ही परत उद्या लिहून काढा. राईट. हे तिन्ही परत यांची सगळे स्टेप्स लिहून काढा, प्रॅक्टिस करायची परत. चौथा उद्या पाहूत. मग चौथ्यामध्ये परत 4 आहेत. हो, चौथ्यामध्ये परत किती आहेत? 4 आहेत बघा. त्याच्यामुळे चौथ्यामध्ये 3 आहेत परत. चौथा प्रकार, त्याच्यामध्ये परत 3 प्रकार आहेत. 3 सोपे होते, 3 मध्ये काय प्रॉब्लेम नव्हता. चौथ्यामध्ये परत 3 प्रकार आहेत. ते झालं की आपलं बफर सोल्युशन आहे. त्यानंतर बफर सोल्युशन झाला धडा संपते. ठीक आहे. ठीक आहे, तर हे करा अभ्यास. एवढं लक्षात